मित्रांनो 2014चं मोदी साहेबांचं भाषण आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? कुणालाच नाही आठवत. काय म्हणले होते 2014ला? 15 लाख मात्र पक्क लक्षात आहे. अजून 2 लाख नाही 2 कोटी. अजून आजचे दिन. अजून धैर्यशील भैया, मी मोदी साहेबांचं भाषण 2014 मध्ये एकदाच ऐकलं, परत त्यांची मन की बात मी कधीही ऐकली नाही. पण 2014ला मोदी साहेब आमच्या बीडला सभेला आले आणि देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत हे आपण ऐकलं पाहिजे. म्हणून त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता. त्या गार्डनच्या शेजारी मी सभा ऐकायला बसलो चहाच्या हॉटेलवर. तिथं काही फ्रूटचे गाडे होते, त्यात एक बागवानचा केळाचा गाडा होता. तो बागवान मला किती हुशार होता हे मला आज कळतंय, कारण मला मोदी साहेबांचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळावाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा. इकडून मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं. भाई और बहनों, 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा, काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में 15-15 लाख रुपए डाल दूंगा. इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. ती 15 लाखाची घोषणा अभिजित दादा तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक पठ्ठ्या माझ्याकडे ऑफिसवर आला. मला म्हणला, महबूब भाई माझा लय ओके कार्यक्रम झालाय. मी म्हणलं भाऊ काय झालं? म्हणला मला आता आयुष्यात काही काम करायची गरज राहिली नाही. मी म्हणलं काय लॉटरी बिटरी लागली का काय तुला? मला लॉटरी लागायची काय गरज आहे? आपल्या घरात 10 लोक आहेत, 15 लाख गुणिले 10 1.5 कोटी. $25 लाखाचं घर बांधतो, 1.25 कोटी शिल्लक. काही लोकांनी पार 2 वर्ष अगोदर धैर्यशील भैया ह्या 15 लाखाची वाट बघितली हो. मी खोटं सांगत नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आली, तुम्ही गुगलवर युट्यूबवर सर्च करा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचवडच्या मोठे नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर 15 लाख आले. जसे बँकेत 15 लाख आले, पठ्ठ्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही. डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी साहेबाला पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब, माझ्या खात्यावर 15 लाख पाठवले. बँकेतून पैसे काढले, घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला, एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर 15 लाख आले. 6 महिन्यांनी त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने लिहिलं की तुमच्या खात्यावर जे 15 लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे, खाते नंबर चुकलाय, तुम्ही ते पैसे भरा, नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि मग त्या भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या 15 लाख रुपयाचं मी घर बांधलंय, आता मला द्यायला पैसे नाही, तुम्ही होम लोन करा, मी हप्त्याने पैसे भरतो. आता विचार करा, मोदी साहेबाच्या भरोश्यावर भक्तानं घरच बांधलं, दुसरं काही केलं असतं तर काय झालं असतं? परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं. मित्रों, 75 रुपए लीटर का पेट्रोल 35 रुपए लीटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए? 64 रुपए लीटर का डीजल 30 रुपए लीटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए? 350 रुपए का रसोई गैस बहन जी 150 रुपए में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए? इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. मोदी साहेब म्हणायचे, अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा. इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. आता मला खरं सांगा, देवाची शपथ घेऊन 10 वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय?
हे धैर्यशील भाई या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्याहून तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी उद्या निवडणूक आल्या की कधी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल, एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध घडवलं जाईल, एखादा मंदिर मस्जिदीचा मुद्दा तुमच्या समोर आणून उभा केला जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित केलं जाईल. पण आपल्या सगळ्याला गावागावात सांगावं लागणार आहे, मोदी साहेबांनी आपल्याला 10 वर्षात काय दिलेत, काय दिलेत सांगणार का सगळे?